आत्ता त्या रागाच्या भरात आपण जे काही बोलू त्याच्यावर आपलं नियंत्रण राहत नाही. पी आहे प्रायोरिटीजसाठी. प्रायोरिटीज म्हणजे कोणत्या गोष्टीला आपल्याला प्राधान्य द्यायचं आहे हे आपण ठरवायला शिकलं पाहिजे. आपल्याला सगळं एकाच वेळी नीट करायचं असतं. घर पण छान राहिलं पाहिजे, मुलं पण छान राहिली पाहिजेत, स्वयंपाक पण चांगला झाला पाहिजे आणि आपण सुद्धा एकदम छान दिसलं पाहिजे. पण एकाच वेळी सगळं करायचा हट्ट धरला ना की काहीच नीट होत नाही आणि खरं तर ते शक्यही नसतं. हे मान्य करण्यात काहीच चुकीचं नाही आहे. मनाशी ठरवा की आज काय महत्त्वाचं आहे. आज घर थोडं अस्ताव्यस्त असलं तरी चालेल, पण आज माझी झोप महत्त्वाची आहे. किंवा आज स्वयंपाक साधा चालेल, पण मुलाचा अभ्यास महत्त्वाचा आहे. ह्या अशा प्रायोरिटीज आपल्याला आयुष्यात ठरवणं खूप महत्त्वाचं असतं. नाहीतर सगळंच छान करायच्या नादामध्ये आपण स्वतःला खूप त्रास करून घेतो. सगळ्यांना खुश ठेवायचा प्रयत्न म्हणजे स्वतःशी प्रतारणा असते. क्यू असतं क्वाइट स्ट्रेंथ म्हणून. क्वाइट म्हणजे शांत, स्ट्रेंथ म्हणजे ताकद. थोडक्यात काय तर ताकद दाखवण्यासाठी ओरडावं लागत नाही, आरडाओरडा करावा लागत नाही. मौन किंवा अगदी शांत राहणं ही सुद्धा खूप मोठी ताकद आहे. जेव्हा घरामध्ये वाद होतात तेव्हा जो शांत राहतो तोच खरं तर जिंकलेला असतो. गोंधळ न करता आपल्या मतावर ठाम राहणं आणि जेव्हा बोलायची वेळ येईल तेव्हा अगदी शांतपणे आणि सरळ शब्दांमध्ये आपलं मत सांगणं ह्याला म्हणतात शांत ताकद, क्वाइट स्ट्रेंथ. हसून नाही म्हणता येणं ही खरी ताकद आहे. आर आहे रिस्पेक्टसाठी. रिस्पेक्ट म्हणजे सन्मान. जग आपला सन्मान कधी करेल जेव्हा आपण स्वतःचा सन्मान करू. जर मीच माझ्या वेळेची किंमत केली नाही तर दुसरा कशाला करेल. जर मीच माझ्या शरीराची हेळसांड केली तर दुसऱ्यांना काय गरज आहे. आपल्या भावना, आपले विचार, आपले निर्णय ह्यांचा रिस्पेक्ट, ह्यांचा आदर आधी आपण करायचा आहे. तुम्ही स्वतःला कशी वागणूक देता हे बघूनच जग तुम्हाला वागणूक देत असतं. आता हे सगळं ऐकून तुम्हाला फारच हेवी वाटत असेल, पण काळजी करू नका. हे सगळं काही आपल्याला एका दिवसात करायचं नाही आहे. हे फक्त आपल्या मनामध्ये रुजवायचं. ह्या 26 विचारांचं आपण फक्त बी पेरणार आहोत आणि त्याला हळूहळू झाड आणि फळं येतीलच. एस आहे सेल्फ ट्रस्ट. सेल्फ ट्रस्ट म्हणजे स्वतःवर विश्वास. आपल्याला सतत दुसऱ्यांच्या सल्ल्याची गरज लागते. मी ही साडी घेऊ का, मला छान दिसेल का, मी हे काम करू का, मला जमेल का, हे असे प्रश्न आपल्याला पडत राहतात. पण तुमच्या आयुष्यात काय चांगलं आहे हे तुमच्यापेक्षा जास्त कुणाला चांगलं कळणार आहे. तुमच्या आतमध्ये स्वतःचा असा एक आवाज असतो जो नेहमी खरं सांगत असतो, पण आपला स्वतःवरच विश्वास नसतो आणि आपण त्यामुळे त्याचं ऐकत नाही. यावर्षी बाहेरच्या आवाजापेक्षा आपल्या आतल्या आवाजावर जास्त विश्वास ठेवा. तुमचं मन तुम्हाला कधीच चुकीचा रस्ता दाखवणार नाही.